विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासामध्ये आपण कॅल्क्युलेशन ऑफ न्यू प्रॉफिट रेशिओ हे पाहणार आहोत. ॲडमिशन ऑफ पार्टनर यामध्ये नवीन प्रमाणाचं कॅल्क्युलेशन महत्त्वाचं आहे, कारण गुडविलचं रिटर्न ऑफ वगैरे करण्यासाठी नवीन प्रमाण काढता येणं आवश्यक आहे. नवीन भागीदार जेव्हा भागीदारीत प्रवेशित होतो तेव्हा जुन्या भागीदाराचं प्रमाण जुनं प्रमाण बदलतं आणि ते नवीन प्रमाणात त्यांना नफा तोटा पुढे वाटून घ्यायचा असतो आणि पुढे नवीन प्रमाणामध्ये नफा तोटा वाटून घ्यायचा असल्यामुळं आणि नवीन भागीदाराला काही प्रमाण दिलं गेल्यामुळं जुन्या प्रमाणात बदल होतो आणि नवीन प्रमाण निर्माण होतं. ते नवीन प्रमाण कशा प्रकारे कॅल्क्युलेट करतात हे आपल्याला पाहायचं आहे. नवीन प्रमाणासाठी आपण फॉर्म्युला दिलेला आहे, पहा सूत्र आहे त्याचं कशा प्रकारे आहे पहा. सपोज टोटल प्रॉफिट इज 1, म्हणजे संपूर्ण संस्थेचा पार्टनरशिप फर्मचा नफा हा 1 आहे असं समजायचं आहे आपल्याला. आणि या एका नफ्यातून काय करायचं आहे, नवीन येणारा जो भागीदार आहे त्या भागीदाराला जेवढा हिस्सा दिलेला आहे तेवढा काढून टाकायचा आहे. आता तेवढा हिस्सा काढून टाकल्यानंतर जे काही उरलेला भाग आहे तो उरलेला भाग म्हणजे आता कंटिन्यू पार्टनरचे जे ओल्ड पार्टनर आहेत त्यांच्यासाठी उरलेला राहणार आहे. म्हणजे जशा प्रकारे पहा, 1 मधून शेअर ऑफ न्यू पार्टनर्स इज इक्वल टू बॅलन्स ऑफ 1, म्हणजे 1 मधून नव्या भागीदाराचा हिस्सा काढून टाकल्यानंतर जो उर्वरित भाग राहतो त्या उर्वरित भागाला जुन्या भागीदाराच्या जुन्या नफा तोटाच्या प्रमाणाने आपण गुणाकार केला की आपल्याला नवीन भागीदाराचं प्रमाण आपल्याला मिळत असतं. या सूत्राप्रमाणे 1 मधून नव्या भागीदाराचं प्रमाण वजा करा, जे उरलेले प्रमाण आहे त्या उरलेल्या प्रमाणाला पहा, न्यू रेशिओ इज इक्वल टू ओल्ड रेशिओ इंटू बॅलन्स रेशिओ. हे बॅलन्स रेशिओ 1चं जे बॅलन्स राहिलेलं आहे, उरलेले जे प्रमाण राहिलेलं आहे ते उरलेले प्रमाण म्हणजेच जुन्या प्रमाणाला गुणाकार करण्यासाठी असं आलेलं प्रमाण आहे ते. म्हणून आपल्याला आता इथं आपण उदाहरण घेतलेलं आहे, त्यातलं पहिलं उदाहरण आपण सोडून पाहू. म्हणजे 2-3 उदाहरणं सोडून पाहिल्यानंतर तुम्हाला निश्चितपणे लक्षात येईल की नवीन प्रमाणाचं आगणन कशा प्रकारे केलं जातं, कसं नवीन प्रमाण कॅल्क्युलेट केलं जातं हे तुमच्या लक्षात येईल. म्हणून पहिलं प्रॉब्लेम कशा प्रकारचा आहे पहा. मोहन अँड गणपत आर शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन the ratio of 2:3. They admitted Chandrakant for 1/4 share in future profit. Calculate new profit sharing ratio. म्हणजे मोहन आणि गणपत हे 2 भागीदार आहेत. या दोघांचं जुनं नफा तोट्याचं प्रमाण आहे 2:3 आणि त्यांनी चंद्रकांतला नव्याने भागीदारीमध्ये प्रवेश दिला आणि चंद्रकांतला प्रवेशित झाल्यानंतर भविष्यामध्ये आणि संपूर्ण नफ्यामध्ये 1/4 हिस्सा देण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे. याप्रमाणे आपल्याला पहिलं उदाहरण आपल्याला सोडून घेता येतं. या फॉर्म्युल्याप्रमाणे पहा, हे पहिलं उदाहरण. फॉर्म्युला काय, सपोज टोटल प्रॉफिट इज 1, म्हणजे 1 मधून आपल्याला काय करायचं आहे, शेअर ऑफ न्यू पार्टनर. शेअर ऑफ न्यू पार्टनर म्हणजे नव्या भागीदाराचा हिस्सा या 1 मधून वजा करायचा आहे. आपल्याला नव्या भागीदाराचा हिस्सा किती आहे, 1/4 आहे. हे 1/4 वजा करायचं. आता मित्रांनो आपल्याला वजाबाकी करायची आहे, अपूर्णांकाची वजाबाकी करायची आहे. ही थोडी अवघड आहे, हे चांगलं लक्षात ठेवा. हे पूर्ण क्लिअर मी करून दाखवणार आहे तुम्हाला. आता काही नाही म्हणजे याच्या खाली छेद 1 असतो. 1 आहे पूर्णांकामध्ये आहे म्हणजे काही नाही म्हणजे 1 छेद असतो. आणि जेव्हा वजाबाकी आणि बेरीज आपण अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी करत असतो तेव्हा तिरप्या गुणाकाराचा उपयोग करत असतो. पण असा तिरपा गुणाकार करायचा पहा, असा 4 बरोबर 4 4 वजा 1 1 आणि छेदाछेदाचा गुणाकार 4 4. नंतर पुढे जाऊन 4 मधून 1 गेलं 3 राहिले आणि 4 असे 4, म्हणजे हे आहे बॅलन्स रेशिओ.
संपूर्ण टोटल 1 मधून नव्या भागीदाराचा 1/4 हिस्सा आपण वजा केला आणि उरला आता 3/4 हिस्सा उरला। आता या 3/4 ने मोहन आणि गणपत यांच्या जुनं जे नफ्याचं प्रमाण आहे त्याला गुणाकार केला की त्यांचं नवीन प्रमाण येतं, म्हणून न्यू रेशिओ is equal to balance ratio into old ratio। नवीन प्रमाण बरोबर आहे उर्वरित प्रमाण गुणिले जुने प्रमाण, म्हणजे नवीन प्रमाणाला किंवा असं सुद्धा लिहिलं जातं नवीन प्रमाण बरोबर जुने प्रमाण गुणिले उर्वरित प्रमाण असं लिहिलं जातं। कोणत्या प्रकारे करता येतं आपल्याला। पहिल्यांदा आपण मोहनचं प्रमाण काढू। मोहनचं पहा बॅलन्स प्रमाण काय आहे 3/4 गुणिले जुनं प्रमाण, हे गुणिले जुनं प्रमाण काय आहे 3/2 असं प्रमाण आहे। पहा 3/2 ला आपण अपूर्णांकात करून घ्यायचं आहे। आपण मागच्या पार्टनरशिप फॉर्ममध्ये पाहिलेलं आहे, जेव्हा आपल्याला पूर्णांकामध्ये प्रमाण दिलं जातं तेव्हा अपूर्णांकात आपल्याला करता येतं। कसं, या दोन्ही प्रमाणाची बेरीज करायची, 2 आणि 3 5, हे 2 पंचमांश प्रमाण 3 पंचमांश असं अपूर्णांकात करता येतं। कारण आपल्याला इथं अपूर्णांकाला अपूर्णांक तयार करून घ्यायचा आहे, म्हणून 2 पंचमांश 3 पंचमांश। तर मोहनचं प्रमाण किती असेल 2/3 म्हणजे 2 पंचमांश मोहनचं प्रमाण आहे, हे 2 पंचमांश बरोबर। आता गुणाकार करून घ्या, 2 त्रिक 6 आणि 5 चौक 20, 6/20 हे प्रमाण आलेलं आहे। नंतर आता गणपतचं प्रमाण हे उर्वरित प्रमाण घ्या 3/4 गुणिले गणपतचं प्रमाण आहे 3 म्हणजे 3 पंचमांश, हे 3 पंचमांश बरोबर आहे। 3 त्रिक 9 आणि 5 चौक 20, 9/20 आलं। आता पुन्हा चंद्रकांतचं प्रमाण, चंद्रकांतचं प्रमाण तर आपल्याला माहितच आहे, ते आहे किती 1/4। आता पहा 6/20 9/20 म्हणजे या दोघांचे छेद 20 आलेले आहेत आणि प्रमाणामध्ये छेद हे समान असणं आवश्यक आहे, पण इथं मात्र 1/4 आहे, म्हणून या चंद्रकांतचे प्रमाण आपल्याला मोहन आणि गणपतच्या प्रमाणाबरोबर करून घेण्यासाठी आपल्या छेदाला म्हणजे 4ला कितीने गुणाकार केला असता छेद 20 येतो हे बघायचं आपण। कितीने गुणाकार केला छेद 20 येतो, 4ला 5ने गुणाकार केला की छेद 20 येतो, म्हणजे 5 चौक 20 होतात। म्हणून नुसतं फक्त छेदाला गुणाकार करून चालत नाही, तर अंशालाही गुणाकार करावा लागतो, तेव्हा अपूर्णांकाची किंमत बदलत नाही। अपूर्णांकाची किंमत समान राहण्यासाठी म्हणजे किंमत किती राहायला पाहिजे 1/4 अशीच किंमत राहायला पाहिजे। अपूर्णांकाची किंमत समान राहण्यासाठी आपण छेदाला आणि अंशाला एकाच संख्येने गुणाकार केला की किंमतीत बदल होत नसतो, म्हणून 5 चौक 20 आणि 5 1 5 अशा प्रकारे आपण 5 1 5 आणि 5 चौक 20 असे प्रमाण केलेलं आहे। म्हणजे आता पहा 6/20 प्रमाण 9/20 प्रमाण 5/20 सर्वांचे छेद आपण काढून टाकले बाजूला, तर प्रमाण काय येईल 6 प्रमाण 9 प्रमाण 5 हे आपलं नवीन प्रमाण झालेलं आहे। अशा प्रकारे आपण 6 प्रमाण 9 प्रमाण 5। आता पुढे भागीदार जेव्हा आहे मोहन गणपत आणि चंद्रकांत हे दोघं तिघं जेव्हा भागीदारी पुढे चालवितील तेव्हा ते नफ्याचं प्रमाण या प्रमाणामध्ये नफा तोटा वाटून घेतील।
लक्षात आलं तुम्हाला? आता आपण दुसरं उदाहरण पाहूया. हां, चला आता आपण दुसरं उदाहरण घेऊया. दुसरं उदाहरण आहे, पद्मा अँड कुमुद शेअर प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशिओ ऑफ 3:2. दे ॲडमिटेड आशा फॉर 1.5 शेअर इन फ्युचर प्रॉफिट. कॅल्क्युलेट न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशिओ. आता या प्रमाणामध्ये आपल्याला पद्मा आणि कुमुद ह्या दोन भागीदार आहेत आणि ते 3:2 या प्रमाणामध्ये नफा तोटा वाटून घेतात आणि नवीन आशाला त्यांनी प्रवेश दिलेला आहे आणि प्रवेश देऊन त्यांना नवीन प्रमाण म्हणजे 1/2 एवढा नफा त्यांना देण्याचं ठरवलेलं आहे. आता नेहमीप्रमाणे आपल्या फॉर्म्युल्याप्रमाणे नंबर 2चं उदाहरण आपण सोडून घेत आहोत. 1 मधून आपल्या नवीन भागीदाराला दिलेलं नफ्याचं प्रमाण वजा करायचं. ते आहे 1/2. हे 1/2 वजा करून बॅलन्स प्रमाण काढायचं आहे. बॅलन्स प्रमाण काढत असताना आपण नेहमीप्रमाणे त्याला छेदाला 1 असं करायचं. पुन्हा तिरपा गुणाकार करायचा. बे 1 बे आणि एकाएकी 1 बे 1 बे बरोबर 2 मधून 1 गेलं, 1 राहिलं, 1 राहिलं. बॅलन्स देखील 1च राहिलं कारण 1/2 म्हणजे अर्धा आहे. अर्धा नफा अगोदर आशाला देऊन टाकला. आता अर्ध्या नफ्यामध्ये कोण कोण पद्मा आणि कुमुद वाटून घेतील. आता अर्ध्या नफ्यामध्ये पद्मा आणि कुमुदला कसं कसं प्रमाण मिळणार आहे ती पुन्हा आपण पाहू. आता न्यू रेशिओ म्हणजे कशा प्रकारे पाहता. न्यू रेशिओ इज इक्वल टू ओल्ड रेशिओ इंटू बॅलन्स रेशिओ. म्हणजेच असायला मराठीतून सुद्धा तुम्हाला असं पाहता येईल. पहा, नवीन प्रमाण बरोबर आहे जुने प्रमाण गुणिले उर्वरित प्रमाण. असं लक्षात येईल. आता नवीन प्रमाण काढायचं आहे आपल्याला. बरोबर. आता पहिल्यांदा कोणाचं प्रमाण काढायचं आहे? पद्माचं. हे पद्मा. जुनं प्रमाण पद्माचं काय आहे? 3:2 असं प्रमाण आहे. पहा, हे 3:2 याला अपूर्णांकामध्ये आपण करून घेतल्यानंतर किती होणार आहे? 3/5 प्रमाण 2/5 असं प्रमाण होणार आहे. म्हणजेच पद्माचं जुनं प्रमाण आहे 3/5. हे 3/5 गुणिले उर्वरित प्रमाण. हे बॅलन्स प्रमाण आहे. हे उर्वरित आहे. पहा, उर्वरित प्रमाण आहे. हे उर्वरित प्रमाण आहे 1/2. हे 1/2 बरोबर. गुणाकार छेदाछेदाचा अंशांशाचा गुणाकार करून घ्या. 3 × 3 आणि 5 × 2 = 10. पुढे आता आहे कुमुद. बरोबर. कुमुदचं जुनं प्रमाण काय आहे? 2/5. हे 2/5 गुणिले उर्वरित प्रमाण दोघीसाठी एकच राहणार आहे. बे 1 बे आणि 5 × 2 = 10. 3/10 2/10 एवढं प्रमाण तिचं आलेलं आहे. आता तिच्या जोडीला पुन्हा आता आशा. ही आशा. आशाचं प्रमाण आपल्याला माहित आहे 1/2 आहे. परंतु 1/2 सर्वांचे छेद समान असावे लागतात आपल्याला. म्हणून याला देखील समान छेदामध्ये घेऊन जायचं आशाला. अशा प्रकारे समान छेदात घेऊन जायचं की अपूर्णांकाचं 1/2 मूल्य बदलता कामा नये. आणि त्यासाठी लक्षात ठेवायचं आहे अपूर्णांकामध्ये अपूर्णांकाचं मूल्य जर बदलायचं नसेल
तर छेदाला आणि अंशाला एकाच संख्येने गुणाकार केला की अपूर्णांक कितीही जरी मोठा झाला तरी त्याला शेवटी आपल्याला 1/2 पर्यंत आणता येतं, म्हणजे समान किंमत राहत असते. म्हणून याला आता 10 करण्यासाठी 5ने गुणाकार करावा लागेल. म्हणून छेदालाही 5ने आणि अंशालाही 5ने जेव्हा गुणाकार करू आपण तेव्हा अपूर्णांकाची किंमत बदलत नाही. बरोबर हे झाले 5/10. 5/10 अपूर्णांकाची किंमत बदलली नाही. आपण काय करतो 5 × 5 आणि 5 × 10 म्हणजे 1/2 जसा तसा येतो आपल्याला. तर 3 दशांश 2 दशांश आणि 5 दशांश अशा प्रकार आपले हे आलंय. म्हणजे असं 3 दशांश प्रमाण 2 दशांश प्रमाण 5 दशांश सगळे छेद आपले काढून टाकले अपूर्णांकाचे आणि मग प्रमाण येतं 3:2:5. 3:2:5 3 प्रमाण 2 प्रमाण 5 किंवा 3:2:5 अशा प्रकारे हे दुसऱ्या उदाहरणाचं उत्तर आपलं आलेलं आहे. Anand and Rohit are partners sharing profits and losses in the ratio of 4:1. They agreed to admit Nachiket for 1/4 shares in future profit. Calculate new profit sharing ratio. कोण कोण आहेत? आनंद आणि रोहित हे असे पार्टनर आहेत की ते 4:1 4:1 4:1 प्रमाणामध्ये नफा तोटा वाटून घेत असतात. हे 4:1 प्रमाण पहा. 4:1 म्हणजेच अपूर्णांकामध्ये आपल्याला असं करता येईल 4 आणि 1 5 प्रमाण 1/5 हे अशा प्रकारचं त्यांचं अपूर्णांकातलं प्रमाण येईल. आता यामधून आपल्याला नचिकेतला त्यांनी 1/4 भविष्यातल्या नफ्यामध्ये हिस्सा देऊन प्रवेशित केलेला आहे, प्रवेश दिलेला आहे. तर आता आपल्याला नवीन प्रमाण कॅल्क्युलेट करायचं आहे. नेहमीप्रमाणे सपोज टोटल प्रॉफिट इज 1 देन मायनस न्यू शेअर ऑफ न्यू पार्टनर्स. न्यू पार्टनर्स कोण आहे? आपला नचिकेत आहे. नचिकेतचं प्रमाण आहे 1/4. हे 1/4. आता याला पुन्हा नेहमीप्रमाणेच आपण असा तिरपा गुणाकार करून आहे त्या पूर्णांकात सोडवायचा. 4 × 1 4 वजा 1 × 1 भागिले 4 बरोबर 3/4 म्हणजे हा उर्वरित हिस्सा झाला. आता उर्वरित हिस्सा किंवा यालाच बॅलन्स रेशिओ असंही तुम्हाला म्हणता येईल. बॅलन्स रेशिओ हा बॅलन्स रेशिओला काय करायचं? आता आपल्याला नवीन प्रमाण काढण्यासाठी जुन्या भागीदाराचं नवीन प्रमाण काढण्यासाठी आपल्याला गुणाकार करायचा आहे. सूत्र मांडून घ्या अगोदर म्हणजे लक्षात येतं तुमच्या. न्यू रेशिओ इज इक्वल टू बॅलन्स रेशिओ इंटू ओल्ड रेशिओ. पहिला आहे आनंद. हे आनंद आनंदचा बॅलन्स रेशिओ आहे 3/4 इंटू आनंदचं प्रमाण पहिलं आहे 4/5. आनंदचं प्रमाण 4/5 गुणाकार करून घ्या. आता 4 × 12 आणि 5 × 20. नंतर आहे रोहित बरोबर उर्वरित प्रमाण 3/4 गुणिले. आता रोहितचं जे जुनं प्रमाण आहे 1/5 आहे. हे 1/5 बरोबर 3 × 3 आणि 4×5 20 म्हणजे 3/20 आलं. आता दुसरा जो आहे नचिकेत त्याचंही प्रमाण घ्या. आता नचिकेतला आपण किती प्रमाणात दिलेला आहे हिस्सा? 1/4 दिलेला आहे. हे 1/4. लक्षात ठेवायचं इथं दुसरं काही करायचं नाही आपल्याला. फक्त दिलेल्या नवीन प्रमाणाला छेदाला जुळवायचं आहे.
किमतीमध्ये काही बदल होत नाही, 1/4 ते 1/4च किंमत राहणार आहे. 25% म्हणजे 25%च राहणार आहे. फक्त आपल्याला आकडे जुळवायचे आहेत, म्हणून या 4ला 20 करण्यासाठी कितीने गुणाकार करावा लागेल याचा विचार आपण करायचा. 4ला 5ने गुणाकार केला की 20 होतात, म्हणजे 4 पंचे 20. मग आता छेद मोठा झाला, छेद मोठा झाला म्हणजे अंश सुद्धा मोठा होणं आवश्यक आहे, पण प्रमाणात झाला पाहिजे. कसाही मोठा होऊन चालणार नाही. त्याच प्रमाणात जसा छेद 5 पटीने वाढलेला आहे तसा अंश सुद्धा 5 पटीनेच वाढावा लागतो. तसं दोन्हीनाही आपल्याला 5नेच गुणाकार करायचा, म्हणजे किंमत कायम राहते. 5 5 आणि 5 20. अशा प्रमाणात आता प्रमाण आलेलं आहे. म्हणजेच पहा 12 प्रमाण, 3 प्रमाण, 5 म्हणजे पहा प्रमाण 12 3 15 आणि 5 20 या सर्वांचा छेद होतो. म्हणजेच प्रमाण काय येतं? 12 प्रमाण 3 प्रमाण 5. 12:3:5 असं 12 प्रमाण 3 प्रमाण 5 याप्रमाणे आपण कॅल्क्युलेशन करायचं आहे. लक्षात येतं ना? अशा प्रकारे उदाहरणं आपण 1-2 आपलं चांगल्या प्रकारे सोडून ठेवलं की व्यवस्थित गणित येत असतं. यानंतर आपल्याला आता चौथं उदाहरण आणि शेवटचं उदाहरण पाहायचं आहे. नंबर 4चं उदाहरण काय पहा. समीर अँड निशा वेअर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशिओ ऑफ 3/4 and 1/4. They admitted Poonam for 1/5 share in future profit. Calculate new profit sharing ratio. आता समीर आणि निशा हे अगोदरचे 2 पार्टनर आहेत. ते 3/4 आणि 1/4 प्रमाणात नफा तोटा वाटून घेतात आणि त्यांनी आता नवीन पुन्हा पूनमला प्रवेश दिलेला आहे. आणि पूनमला प्रवेश कसा दिलेला आहे? 1/5 भविष्यातल्या नफ्यामध्ये 1/5 1/5 हिस्सा देऊन त्यांनी प्रवेश दिलेला आहे. मग आता ते तिघही पुढे नवीन कशा प्रमाणात आता पुढे नफा वाटून घेतील हे प्रमाण आपल्याला काढून दाखवायचं आहे. तर आता पहा हे इथं दिलेले आपल्याला ओल्ड रेशिओ. ओल्ड रेशिओ किती आहे पहा. 3/4 प्रमाण 1/4. ही तर आपल्याला अपूर्णांकच काढून दिलेलं आहे. अपूर्णांक पुन्हा आपल्याला काढण्याची काही गरज नाही. आता पुन्हा समजा संपूर्ण नफा बरोबर 1, त्यातून नवीन भागीदाराला दिलेलं प्रमाण किती दिला हिस्सा आपण नव्या भागीदाराला? 1/5 दिलेला आहे. 1/5 दिल्यामुळं आता काही नाही, म्हणजे 1 छेदस्थानी असतो. याला नेहमीप्रमाणे सोडून घ्या. आता 5 5 आणि 1 1 तिरपा गुणाकार आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. 5चा आणि 1चा गुणाकार, पहिल्याचा अंश दुसऱ्याचा छेद, दुसऱ्याचा अंश पहिल्याचा छेद, अशा प्रकारे गुणाकार करून घ्यायचा आहे. आणि मध्ये उणेचं चिन्ह आहे. उणेचं चिन्ह 5 5 उणे 1 1 उणे आणि छेदस्थानी छेदाछेदाचा गुणाकार 5 बरोबर 5 मधून 1 गेलं 4 राहिले. 4/5 हे आहे बॅलन्स रेशिओ. हे बॅलन्स रेशिओ. आता न्यू रेशिओचं प्रमाण आपल्याला माहित आहे. सूत्र न्यू रेशिओ इज इक्वल टू बॅलन्स रेशिओ इनटू ओल्ड रेशिओ. आता पहिला आहे आपला समीर. हे समीर. बॅलन्स रेशिओ आपला 4/5 4/5 गुणिले ओल्ड रेशिओ समीरचा 3/4 3/4 बरोबर छेदाछेदाचा अंशांशाचा गुणाकार करून घ्या. 3 चौक 12 आणि 5 चौक 20. पुन्हा आहे आता निशा. हे निशा
उर्वरित परिणाम बॅलन्स प्रमाण 4/5 इंटू ओल्ड रेशिओ 1/4 इज इक्वल टू 4:1. 4 1 4, 4 1 4, 5 चौक 20, ही 20 अशा प्रकारे. आणि आता दुसरा आहे पूनम. पूनमला आपण किती हिस्सा दिलेला आहे? 1/5 दिलेला आहे. 1/5 हे 1/5. हे 1/5 हिस्सा दिला दिला. आता आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे, इथं या दोघांचाही 12/20 4/20 आलेला आहे. तर पूनमला सुद्धा 20 पर्यंत घेऊन जायचं आहे छेदस्थानी. म्हणून आता 5 ला कितीने गुणाकार केला असता 20 होतात. 5चा पाडा 20 पर्यंत वाचण्यासाठी कुठवर जावं लागतं? 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 चौक 20 म्हणजे 4 पर्यंत जावं लागतं. अर्थात 4 ने गुणाकार करायचा, म्हणजे छेदाला आणि अंशाला 4 ने गुणाकार करायचा. 4 1 4 आणि 4 5 20. म्हणजे पहा आता 12 4 16 4 20 सर्वांचे छेद सारखे झालेले आहेत. म्हणजे लक्षात ठेवायचं, छेद समान का करावा लागतो? ह्या प्रमाणाची बेरीज म्हणजे छेद असतो. प्रमाणाची बेरीज म्हणजे छेद असतो. इथं पहा 3 एक प्रमाण आहे त्यांचं, म्हणून 3/4 आणि 1/4 असं आलेलं आहे. त्याप्रमाणे हे छेद समान आणावं लागतं आपल्याला. आता कशा प्रकारे झालं पहा, 12/20 प्रमाण 4/20 प्रमाण 4/20. आता पहा हे प्रमाण कसे येईल? 12 4 4. 12:4 याला देखील आपल्याला संक्षिप्त करून घेता येतं. 4 1 4, 4 1 4 आणि 4 3 12. 3 1 1 असं संक्षिप्त रूपामध्ये आपल्याला आणता येतं. 3:1:1. अशा प्रकारे नवीन प्रमाणाचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. आपणही घरी हेच तिन्ही चारी प्रॉब्लेम जरा सोडून पहा. कॅल्क्युलेशन एकदा करायला गेलं, आपल्या हातातून कॅल्क्युलेशन गेल्यानंतर आपल्याला चांगल्या प्रकारे कळतं. म्हणून अशा प्रकारे आपण 4 हे उदाहरणं सोडून घेतले चांगलं समजण्यासाठी. यावरून आपल्याला नवीन प्रमाण कशा प्रकारे काढायचं हे अगदी क्लिअर कळेल. यात कसल्याही प्रकारची शंका नाही. म्हणून आपण आता इथेच थांबूया. धन्यवाद.